एक माहिती आली तुमच्याच एका सहकाऱ्यांनी दिलेत भाऊसाहेब आजबेंनी की हा प्रिटेक्स्ट असताना सुद्धा या माणसाला बंदुकीचा परवाना दिला गेला आणि मग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय करतात मी तो मुद्दा नंतर येतो केशवपादेंकडे येईन मी तुषार दामगुडेंकडे मी बराच काळ गेलो नाही तुषार दामगुडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि हिंदुत्ववाद्यांचा पण एक आवाज मांडला गेला पाहिजे उजव्यांची पण एक बाजू आहे असं ते मानत असतात तेव्हा मी त्यांच्याकडे जातो तुषार दामगुडेजी या अशा मारहाणीचं अशा हल्ल्याचं समर्थन उजवा का असेना नाहीतर डावा का असेना आम्ही तर थेट आता एबीपी माझा चालवतोय हिंसक निषेधाचाच निषेध झाला पाहिजे तुम्ही काय म्हणताय प्रसन्नजी संसदीय चौकटीत बसणाऱ्या कुठल्याही संसदीय विचारांचा संसदीय पद्धतीने समर्थन अथवा विरोध व्हावा ही एक जबाबदार नागरिक म्हणून माझी एक स्वप्नाळू आशा आहे परंतु गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याला असं दिसतं की कुठली तरी एक ओळ उचलायची एखादा शब्द उचलायचा मग कुठल्या तरी महापुरुषाचा अपमान झाला कुठल्या तरी जातीचा अपमान झाला असा आरोप करून कुणाला तरी गुन्हेगार घोषित करायचं आणि त्याला स्वतःच शिक्षा फरमावायची पण अशी कृत्य करण्याचा संभाजी ब्रिगेडचा स्वतःच एक मोठा इतिहास आहे मग तो भांडारकरवरचा हल्ला असो दादोजी कोंडदेव किंवा रामगडेकर यांचा पुतळा पाडणे असो बाबासाहेब पुरंदरे असतील गिरीश कुबेर असेल नामदेव जाधव असेल अशा अनेक व्यक्तींवर हल्ला करणे असेल असे हल्ले करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करणं असेल त्यांना कायदेशीर मदत पुरवणं असेल अशा हल्लेखोरांची जाहीर सत्कार करणं असेल आदी गोष्टी संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी केल्या आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे राजमाता अहिल्याबाई होळकर उमाजीराजे नाईक लहुजी वस्ताद यांचा अनुयायी म्हणून सांगतो आमचा हिंदू धर्म संपवण्यासाठी आमचा हिंदू धर्म अपमानित करण्यासाठी जे जे कार्य करतात त्यांनी जे पेरलं ते उगवलं आणि या घटनेचा ना मी आनंद व्यक्त करतो आणि मी निषेधही व्यक्त करत नाही एक महत्वाचं मला सांगायचं की इथं हिंदू मराठा म्हणून सांगितलं जातंय की मराठा समाजाचा याच्याशी काय संबंध कारण संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाज यांचाच काही संबंध नाही संभाजी ब्रिगेडनी कित्येक काळापूर्वी शिवधर्म नावाचं एक धर्म स्थापन करून त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या शिवधर्माचा अंतिम थांबा हा बौद्ध धर्मात आहे असं प्रवीण गायकवाड यांनी स्वतःच हे सांगितलं मग याच्याशी हिंदू मराठ्यांचा म्हणजे मी स्वतः एक हिंदू मराठा आहे आमचा आणि त्यांचा काही संबंध ते शिवधर्म आणि ते त्यांनी निषेध केला तर एक वेळी मान्य करीन मी तुषार दामगुडे जे त्या चर्चेच्या ह्याच्यात जात नाही तर ते आणखी मग आहा साळुंखे आणि मग धर्म की धर्माच्या पलीकडे इथपर्यंत सगळं जावं लागेल तेवढे आता वेळ नाही आणि तो चर्चेची चौकट नाहीये माझा तुम्हाला 2 प्रश्न आहेत तुम्ही मगाशी जे सांगत होता त्याच्यामध्ये गडकऱ्यांचा पुतळा फोडला याच्यामधला तुमचा रेफरन्स जो संभाजी ब्रिगेडचा होता तो नितेश राणेंपर्यंत पण गेला पाहिजे त्यांना तर भाजपनेच आता सोबत घेतलेला आहे आता ते तुम्ही सरळ विसरून जाताय आणि अशी अनेक उदाहरणं दाखवता येतील की ज्यांना नंतर प्रस्थापित पक्षाने घेतलेला आहे तो निषेध मात्र तुमच्याकडून आला नाही मी मगाशी म्हणालो तसा निर्भय बनोच्या त्या लोकांशी तुमचं कितीही वाकडं असो उजव्यांचं पण गाडीमध्ये बसलेल्या निशस्त्र माणसाची गाडी फोडून काढणं याचा निषेध नाही होऊ शकत करतो 2 गोष्टी प्रवीण गायकवाडांबद्दल तुमचे लाख मतभेद असो ते तुम्ही जाहीरपणे बोला त्यांच्यावरती एकटं गाठून निशस्त्र आणि बेसावत व्यक्तीला गाठून हल्ला करणं याचा निषेध नाही असू शकत मला उत्तर तर देऊ द्या बोला मी आजपर्यंत नितीश राणे यांनी जे काही त्या काळामध्ये ब्रिगेडच्या प्रभावाखाली जे काही केलं त्याचं आजपर्यंत समर्थन केलं नाही ना मी आजही करतो आता उल्लेख नाही केला पण तुम्ही ज्यांच्यावरती हल्ला झाला ते निखिल वागळे यांचं स्वतःच चंद्रकांत दादा पाटलांवरती हल्ला केल्यानंतर असं त्यांचं जाहीर ट्विट आहे की शाहीपैकीला मी हल्ला मानत नाही आणि कधी कधी हिंसा देखील लोकशाहीला टिकवण्यासाठी आवश्यक असते त्यामुळे अशी जी व्यक्ती स्वतः हिंसाचाराचं समर्थन करते जी त्यांना बक्षीस जाहीर करते त्यांना काळं फासलं काय त्यांच्यावर हल्ला झाला काय याचा निषेध मी का करू मी कुठला राजकीय पक्षाचा हे नाही की मला मतांची अपेक्षा आहे मग मी याचा निषेध करतो त्याचा निषेध मी एक हिंदुत्ववादी म्हणून सांगतो आम्हाला याच्याशी काही सोयर सुतक काही नाही हे जे करेल ते पेरलेलं उगवेल याच्यात काही हे नाही मी पुन्हा एकदा प्रवीण गायकवाडांकडे जातो प्रवीणजी हा सगळा जो विषय झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणालात तुमच्या विधानाचा मी सार सांगतो शब्द जसेच्या तसे नाहीत मी निषेध करणार नाही मात्र आता याला जे काय असेल ते त्याला प्रतिसाद दिला जाईल तुमची दिशा कोणती असणार आहे या बाबतीत आता संभाजी ब्रिगेडची संभाजी ब्रिगेडचा इतिहास